गुड मॉर्निंग. अभ्यासाच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आहोत आपण. ही मी रोज सांगायची गरज नाही. आय नीड नॉट टेल यू एव्हरी डे दॅट वी आर इन अ व्हेरी इम्पॉर्टंट फेज ऑफ अवर स्टडीज. ही रोज सांगायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे. पण माझं काम असतं की माझी मेथड ही आहे की मी नॉर्मली स्टुडंट्सला चार्ज अप ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. आता जर आपल्याला कन्व्हिन्स्ड असलो आपण की नाही काम महत्वाचंच आहे, सारखं सारखं कानावर पडलं तर फोकस जास्त वाटतं. इट इज अ गुड थिंग दॅट बऱ्याच स्टुडंट्सनी जी आहे स्टडी करायला सुरुवात केलेली आहे. काही आणखीन आहेत जे म्हणजे कामातून गेलेले आहेत, त्यांचा विषय आपण मायनस करून टाकला, सोडून दिलेला आहे. बट आनंदाची गोष्ट ही आहे की बरेच जण आता प्रयत्न करत आहेत. आणि प्रयत्न करणाऱ्यांना मला हे सांगायचं आवर्जून की तुम्ही आज जे प्रयत्न करत आहात त्याची 100% फळे तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. आणि जी कामे आज करत नाही आहेत, आज अवॉइड करत आहेत, त्यांनाही आवर्जून सांगायचं आहे की ते आज जे निष्काळजीपणा दाखवत आहेत, या निष्काळजीपणाचा परिणाम 200% त्यांना भोगावा लागणार आहे. जास्त गॅरंटी आहे. करणाऱ्यांना कामाचा मोबदला मिळणार 100%. न करणाऱ्यांना त्याची फळे भोगावी लागतील 200%. ठीक आहे. जास्त काय बोलून आणखी वेळ घालवत नाही, कारण आता वेळ आपल्याकडे आधीच मर्यादित असतो. 15 मिनिटांच्या आतमध्ये लेक्चर लिमिट करायचं, त्याच्यात पॉईंट कम्प्लीट करायचा. बट स्टील मला राहवत नाही जोपर्यंत म्हणजे एकही स्टुडंट माझ्या क्लासरूममध्ये जोपर्यंत क्लासमध्ये चालू होते तोपर्यंत माझी सवय होती की एक जरी स्टुडंट करत नसेल तर मला करमत नसेल. त्याला कामावर आणल्याशिवाय सोडत नव्हतं मी. आणि इथे तर बरेच आहेत ग्रुपमध्ये, है ना. ठीक आहे. आता काय करणार, शेवटी आता त्यांना नाही म्हणून सोडून दिलंय आपण. जे करणारे आहेत त्यांना घेऊन मी कंटिन्यू केलेलं आहे. दोन जे स्टेप्स आहेत, दोन जे पार्ट्स म्हणा, दोन ग्रुप्स म्हणा टेन्सेसचे, जे आपण आपल्या सोयीसाठी विभाजन केलेलं आहे टेन्सेसचं विभाजन मी अगदी वेगळ्या पद्धतीनेच केलंय. हे काहींच्या लक्षात आलं असेल. नॉर्मली पुस्तकामध्ये येताना प्रेझेंट टेन्स टायटल येतो आणि त्याच्यानंतर 4 प्रेझेंट टेन्स येतात त्याच्यामध्ये. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्यानंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आणि त्याच्यानंतर मग पास्ट टेन्स येतं. पास्ट टेन्सचे तसेच 4 प्रकार आणि फ्युचर टेन्स येतं. फ्युचर टेन्सचे 4 प्रकार. पण मी शिकवताना तसं शिकवतच नाही, हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. आणि ही जी डिव्हिजन आहे विद्यार्थ्यांच्या समोर बंचच्या रूपात माहिती देण्यासाठी आहे. म्हणजे काम सोपं करण्यासाठी, अंडरस्टँडिंग इझी करण्यासाठी आहे. मी काय केलेली विभागणी, सिंपल टेन्सेस बाजूला काढले. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. त्याच्यानंतर कंटिन्युअस टेन्सेस बाजूला काढले. कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर. आणि आता मी काय करणार आहे, परफेक्ट टेन्सेस बाजूला काढणारे ग्रुप 3 जो आजपासून मी सुरू करत आहे. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आपण कंप्लीट केलेला आहे. मी कंप्लीट केला, आपण म्हणणे चुकीचं ठरेल. मी कंप्लीट केलं, तुम्ही केलंय की नाही हे टेस्टमध्ये सिद्ध होईल पुढे. आता जे टेस्ट होतील पुढे आपले, त्या टेस्टमध्ये ते प्रूव्ह होणार, सिद्ध होणार की तुम्ही ते प्रॉपरली केलंय की नाही. पूर्ण मी केलाय, तुम्ही शिकायला सुरुवात केलेली आहे, हे लक्षात ठेवा. काय म्हणजे रिव्हिजन वगैरे होत राहून द्या. विदाऊट ऍक्शनचं एखादा रिव्हिजन. आय थिंक प्रतीक फक्त एक विद्यार्थी आहे जो पाठीमागचं रिव्हिजन टाकत आहे. बाकीच्यांचं आता जे आहे चालू ते तेवढंच लिहून पाठवत आहे. बरेच बिचारे असे पण आहेत की ज्यांना अजूनही कळलं नाही वर्गात आपले काय चाललेलं आहे. ते जे मी बोर्डवर देतो तेच लिहितात, ते फॉरवर्ड करतात. आता काय सांगू मी यांना आणि किती वेळा सांगू, मला तेच कळत नाहीये. खरंच कुठेतरी जाऊन थोडं चेकअप करून घ्या एकदा. म्हणजे एवढं वेळ सांगून तुम्हाला लोकांना कळत नसेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, वायरिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे ना. मी खडू बोलत असतो पण माझी तळतळ असते त्याच्या पाठीमागे. किती वेळा सांगितलं याबद्दल बाकीच्यांना कळत असेल की बोर्डवरचं कॉपी करून मला का पाठवताय तुम्ही तुमची प्रॅक्टिस पाठवा ना. म्हणजे त्याच्यातून काय सिद्ध करायचं, बोर्डवरचं आम्ही किती चांगल्या पद्धतीने कॉपी करू शकतो बघा, हे चेक करू का मी. काय कसं सांगाल तुम्हाला लोकांना तेच कळत नाही. हसावं की रडावं का वाईट वाटून घ्यावं काही कळत नाही. सर अगेन कम टू द पॉइंट अगेन. आता जो पार्ट आपण सुरू करतो पार्ट 3 मध्ये आहे परफेक्ट टेन्सेस. मी सोपं करण्यासाठी प्रत्येक वेळेस काही हिंट्स देतो मी, तुम्हाला लक्षात घ्या. मी परफेक्ट कडे जाण्या अगोदर कंटिन्युअस कडे नेतो परत एकदा. कंटिन्युअस टेन्सेस मध्ये मी काय सांगितलं, कंटिन्युअस या शब्दाचा अर्थ होतो चालू. कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे आहे ना. तर कंटिन्यू पासून कंटिन्युअस बनला म्हणजे चालू असा अर्थ निघाला. म्हणजे तिन्ही जे टेन्सेस शिकले तुम्ही, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस,
तिन्हीमध्ये क्रियेची चालू अवस्था तुम्ही पाहिली. करत आहे, करत होता, करत असे, म्हणजे तिन्ही ठिकाणी क्रिया चालू अवस्थेत आहे. ठीक आहे ना. तर क्रियेची चालू अवस्था दाखवणाऱ्या काळांना आपण कंटिन्युअस टेन्सेस म्हणतो. आता आहे परफेक्ट. परफेक्ट म्हणजे तुमच्या हिशोबाने अचूक असा अर्थ काढत असाल तो अर्थ ग्रामरमध्ये घेऊ नका. या ठिकाणी याचा अर्थ परफेक्टचा अर्थ तो पूर्ण, कंप्लीटेड. अशी कोणती क्रिया जी कंप्लीट झाली आहे त्याला म्हणायचं परफेक्ट म्हणा किंवा कंप्लीटेड म्हणा किंवा मराठीत पूर्ण म्हणा. ठीक आहे ना. आता या ठिकाणी विषय तुमच्या लक्षात आला असेल की इथे आपल्याला अशा क्रियेबद्दल बोलायला शिकायचंय इनफॅक्ट इंग्लिशमध्ये जी क्रिया कंप्लीटेड आहे, पूर्ण आहे. म्हणजे ऐका, नेमकं सेंटेन्स ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी जेवण केलं आहे. जेवण करण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. लक्षात येत असेल बघा. याच्या अगोदर असं म्हणायला शिकलो नव्हतो आपण. याच्या अगोदर काय काय म्हटलं होतं मी परत एकदा मराठीत सांगतो, तुमच्या लक्षात घ्या. मी जेवण करतो, सिंपल प्रेझेंट. मी जेवण केलं, सिंपल पास्ट. मी जेवण करेल, सिंपल फ्युचर. मी जेवण करत आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. मी जेवण करत होतो, पास्ट कंटिन्युअस. मी जेवण करत असेल, फ्युचर कंटिन्युअस. आता काय बोलायला शिकतोय? मी जेवण केलं आहे. केलं आहे म्हणजे जेवण करण्याचं काम नुकतंच पूर्ण झालं आहे. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल घेऊन पहा. मी त्याला एक पत्र लिहिलं आहे. मी त्याला एक पत्र लिहिलं आहे. लिहिण्याचं काम नुकतंच पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे ना. कंप्लीटेड ऍक्शन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. शिक्षकांनी एक नवीन धडा शिकवला आहे. शिकवण्याचं काम नुकतंच पूर्ण झालं आहे. ठीक आहे. आता मी असं गृहीत करतो की तुम्हा लोकांना कंप्लीटेड ऍक्शन किंवा परफेक्ट टेन्सेस म्हणजे तुम्हाला समजलंय की त्याच्यातून कंप्लीटेड ऍक्शन कशा पद्धतीने सांगितली जाते हे तुमच्या लक्षात आलंय. आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतो जे लाईफ टाइम साठी लक्षात ठेवा, आयुष्यभरासाठी. पॉइंट असा आहे, मी काल परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर क्रिया चालू अवस्थेत सांगायची असेल तर इंग्लिशमध्ये वर्बला आयएनजी जोडल्याशिवाय ती सांगताच येत नाही. म्हणजे वर्ब प्लस आयएनजी आणि चालू क्रिया यांचा संबंध अतूट आहे. ते अलिप्त नाही होणार. म्हणजे चालू क्रिया सांगायची असेल तर आयएनजी जोडूनच सांगा. जेवण करत आहे, लिहित आहे. आय एम रायटिंग असं म्हणणार. मी लिहित आहे, आय एम रायटिंग. तर रायटिंग, राईटला आयएनजी ऍड करून सांगितलं. तसाच एक नियम मला तुम्हाला याच्या बाबतीत सांगायचा आहे की जेव्हा तुम्हाला कंप्लीटेड ऍक्शन सांगायची असेल, पूर्ण क्रिया जर तुम्हाला तुमच्या वाक्यातून सांगायची असेल तर तुम्हाला नेहमी वर्ब म्हणजेच क्रियापद तिसऱ्या रूपात वापरावं. हे कधीच बदलणार नाही बरं. ही म्हणतो ना, हे त्रिकालवादी सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रुथ आहे. जे ठरलेलं आहे ते आहे आणि हे कधीच बदलणार नाही. चालू क्रिया सांगायची वर्ब प्लस आयएनजी वापरा. कंप्लीटेड ऍक्शन सांगायची, पूर्ण क्रिया सांगायची तर वर्बला थर्ड फॉर्म मध्ये यूज करा. ठीक आहे. आता हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला तुम्हाला आणि आता पुढे स्टडीजकडे घेऊन जात आहे. आता जो टेन्स आपण आज ह्याच्या 3 टेन्सेस शिकणार आहोत आपण. ते 3 टेन्सेस मराठीत ऐकून घ्या. मी जेवण केलं आहे. सकाळी मी जेवण केलं होतं. बघा आता इथे केलं आहे एवढ्यातच जेवण झालंय माझं असं म्हणण्यासाठी. आणि सकाळी मी जेवण केलं होतं म्हणजे आता जेवण करण्याची क्रिया होऊन एक कालावधीमध्ये गेलेला आहे, एक ड्युरेशन मध्ये गेलेला आहे. अशा वेळेला तिथे काळ बदलतो. तो काळ बदलला, तिथे पास्ट परफेक्ट झाला. तो केलं आहे प्रेझेंट परफेक्ट झाला. तो आहे शब्द ज्यावेळेस शेवटी येतो त्यावेळी तो प्रेझेंट परफेक्ट आहे. होता, होती, होते, होतो हा शब्द ज्यावेळेस शेवटी येतो त्यावेळेस तो पास्ट परफेक्ट होऊन जातो. तिथे काळ बदलला. आणि मी 10 वाजता जेवण केलेलं असेल. जेवण करण्याची क्रिया कंप्लीट होईल कधी? 10 वाजता, फ्युचरमध्ये. तर ह्याला म्हणतो आपण फ्युचर परफेक्ट टेन्स. या 3 मधून फक्त एक टेन्स आता आज आपण शिकत आहोत. त्या टेन्सचं नाव आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. बोर्डवर आहे ऑलरेडी आणि त्याच्यासाठी मी सूत्र दिलेलं आहे. जर ही माहिती, इनफॅक्ट मराठी वाक्य राहिलं द्यायचं तिथे, थोडं मागे पुढे झालं बघा काम. मराठी वाक्य पुढे येईल आता इथे.
वाक्य लिहून काढतो. कर्त्याने क्रिया पूर्ण केली आहे. हे थोडंसं उलट झालं. आपण ह्याच्या अगोदर मराठी वाक्य अगोदर घेत होतो, टेस्टचं नाव नंतर सांगत होतो. आता मी या पद्धतीने केलं, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या तिथे. ठीक आहे, माहिती लक्षात आली. ही कर्त्याने क्रिया पूर्ण केली आहे किंवा केली आहे असं पण म्हणू शकतो, पूर्ण शब्द न वापरता सुद्धा. ठीक आहे. आता ही इन्फॉर्मेशन जर इंग्लिश मधून सांगायची असेल आपल्याला, जसे मी 2-3 एक्झाम्पल्स तुमच्यासमोर मांडलेले होते, तर ती माहिती इंग्लिश मध्ये घ्यायची असेल तर वाक्यरचनेची पद्धत ही राहणार. सुरुवात नेहमी कर्त्यानेच होणार, म्हणजे सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणून हॅव नाहीतर हॅज पैकी एक वापरायचे. हे वापरल्याशिवाय हा टेन्स कधीच मेंटेन होत नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हॅव हॅज पैकी एकाचा वापर आणि याच्या जोडीला यायला पाहिजे वर्ब थर्ड फॉर्म मध्ये, म्हणजे क्रियापद तिसऱ्या रूपात. या दोन गोष्टी एकत्रितपणे हा अर्थ देतात वाक्याला. लक्षात राहू द्या, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. मी सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा की या दोन गोष्टी एकत्रित वाक्याचा टेन्स पण चेंज करतात आणि मिनिंग पण चेंज करतात. तर तसे या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. आता हॅव हॅज पैकी एक आणि क्रियापद तिसऱ्या रूपात या गोष्टी वापरायचे, ही मिनिंग सहजच प्राप्त होईल. म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे हे सहज पूर्ण होईल. जसं आता मी वाक्य घेतलं होतं, मी जेवण केलं आहे. थोडं वाक्य सोपा घेतो कारण त्याच्यामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं. त्याने तुला एक पत्र लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे असं म्हणण्यासाठी मी म्हणणार ही हॅज रिटन यू अ लेटर. ही हॅज रिटन यू अ लेटर. किंवा फक्त त्याने एक पत्र लिहिलं आहे, तुला काढून टाकू. ही हॅज रिटन अ लेटर. ठीक आहे. आता प्रॉब्लेम हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचा हा अजूनही प्रॉब्लेम आहे का पहा. इनफॅक्ट हे अगोदर पण पाहून घेतलं आपण. विदाऊट ऍक्शन मध्ये कुणाकडे काय आहे है ना, आठवत असेल सर्वांना. माझ्याकडे पैसे आहेत म्हणण्यासाठी आपण म्हणालो होतो आय हॅव मनी. तिथे त्याचा अर्थ वेगळा आहे, दोन्ही मिक्स करू नका. तिथे तो एक वेगळा पॅटर्न आहे. तिथे त्याच्यामध्ये फरक पाहिजे असेल तर पहा, याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही हॅव हॅजचा वापर केला होता कुणाकडे काय आहे याची माहिती देताना, तर तिथे क्रियापद नव्हतं वाक्यामध्ये, वर्ब नव्हता. इथे वर्ब येत आहे त्याच्यासोबत थर्ड फॉर्म मध्ये. तर यावेळी अर्थ या दोन्हींचा मिळून एक वेगळा अर्थ निघणार. तिथे फक्त हॅव किंवा हॅजचा अर्थ निघत होता आणि तो कर्त्याला मिळून अर्थ निघत होता. जसं आय हॅव, माझ्याकडे आहे असा अर्थ, म्हणजे कर्ता आणि हॅव हॅज यांना मिळून एक अर्थ निघत होता. आता अर्थ निघताना यांचा मिळून निघणार, याचा आणि याचा मिळून नाही अर्थ निघणार. लक्षात येत आहे बघा, ही इंग्लिश आहे. आता सब्जेक्ट आणि हॅव हॅजचा मिळून अर्थ नाही निघणार, तर हॅव हॅज आणि वर्ब यांचा मिळून अर्थ निघणार. तर दोन्ही पूर्णपणे वेगळे पॅटर्न आहेत. तिकडचं इकडे, इकडचं तिकडे मिक्स करू नका. पण हॅव कधी वापरायचे आणि हॅज कधी वापरायचे याच्यासाठी जे नियम अगोदर पाहिलेत तुम्ही, तेच नियम आता परत वापरायचे. सेम रूल आहे. म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर हॅज, प्लुरल सब्जेक्ट बरोबर हॅव. ठरलंय. आय, वी, यू, त्याच्यानंतर दे, अनेक वचनी नाम यांच्या बरोबर हॅव येणार. आणि ही, शी, इट आणि एकवचनी नाम यांच्या बरोबर हॅज येणार. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राहुल हॅज. इथे हॅजच येणार, हॅव नाही येणार. याची काळजी घ्यायच्या चुका अजिबात नाही व्हायला पाहिजे. सर्वांनी दक्षता घ्यायची या गोष्टीची. ठीक आहे. आता मी ती इन्फॉर्मेशन परत न देता, त्याच्यात वेळ खर्च न करता, ती इन्फॉर्मेशन म्हणजे हॅव कधी आणि हॅज कधी परत यादी देत नाही. जर कुणाला अडचण वाटली तर पाठीमागच्या पेजेसवरती ती यादी उपलब्ध असेल, ते काढा, पाहून घ्या एकदा परत एकदा आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करा. आता राहिला विषय, तर आता याच्यासाठी थोडेफार एक्झाम्पल्स आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. तर एक मोजके काही एक्झाम्पल्स देतो, त्या एक्झाम्पल्सच्या आधारे समजून घ्या आणि नंतर तुम्ही प्रॅक्टिस करताना त्याच्या आधारे प्रॅक्टिस करून मला पाठवताना तुमची प्रॅक्टिस पाठ. ठीक आहे. एक्झाम्पल्स देण्यासाठी जास्त वेळ नाही, मी फक्त तुमच्यासमोर एक 2 एक्झाम्पल्स लिहून घेतो, त्याच्यानंतर त्या लिस्ट मध्ये काय ऍड करतो आणि नंतर तुम्हाला लिस्ट फॉरवर्ड करतो. तुमच्यासमोर फक्त 1-2 एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं वाक्य लिहिलंय, मी मुंबईला गेलो आहे. म्हणजे नुकतंच मी मुंबईला गेलो आहे. तुम्ही म्हणता आय हॅव गॉन टू मुंबई. ठीक आहे. हॅव आला इथे आणि त्याच्याबरोबर गोचा थर्ड फॉर्म गॉन.
आम्ही हा चित्रपट पाहिला आहे. वी हॅव वॉच्ड दिस मूवी. वी हॅव वॉच्ड दिस मूवी. ठीक आहे, हॅवचा वापर परत एकदा केलाय मी. बाकीचे सेंटेन्सेस मध्ये मी कव्हर करतो हॅव आणि हॅज दोन्ही. आता सध्या हॅवचा वापर झाला आणि वॉचचं थर्ड फॉर्म आहे वॉच्ड. आता ही एक अडचणच आहे. ज्यांनी रूपे पाठ केलेली नाहीत, वो फॉर्म्स पाठ केले नाही त्यांना अडचण येणार. थर्ड फॉर्म काय, ठीक आहे, अशासाठी मग लिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. ते लिस्टची मदत घ्या किंवा मलाही विचारू शकता गरज पडली तर. ठीक आहे, आता जास्त आणखी लेक्चर मोठा नाही करता येणार, मी इथे थांबत आहे. बाकीचे एक्झाम्पल्स मी ऍड करून फोटो पाठवतो तुम्हाला. ठीक आहे, चला भेटतोय नेक्स्ट लेक्चर मध्ये.